आपल्या सौंदर्याने पुरुषांना भुलवणारी आणि संधी मिळताच त्यांचा जीव घेणारी. तुम्ही तिला हडळ म्हणाल, चुडेल म्हणाल, पण ती त्यांच्यापेक्षा वेगळी आहे. कारण प्राचीन दंतकथांनुसार यक्षिणी ही ना पूर्णपणे देवी आहे ना राक्षस. असं म्हणतात की ती ज्याला निवडते त्याचा मृत्यू लगेच होलत नाही, उलट त्याचं आयुष्य अगदी सामान्य सुरू राहतं. पण खरी भीती इथेच सुरू होते. कारण काही लोककथांनुसार यक्षिणीचा शाप वेळ घेऊन काम करतो, अगदी वर्षानुवर्षे, आणि जेव्हा तो पूर्ण होतो तेव्हा मागे काहीच उरत नाही. आजची कथा पूर्णपणे काल्पनिक आहे, पण तिच्यामागची दंतकथा अनेकांना आजही अस्वस्थ करते. ही गोष्ट आहे 1897. सह्याद्रीच्या दऱ्यांमध्ये वसलेलं देवकुंड गाव. गावात एक विचित्र नियम होता. लग्न ठरलेल्या मुलाने पौर्णिमेच्या रात्री जंगलाच्या दिशेने पाहायचं नाही. गावातल्या मुलांना लहानपणापासून ही गोष्ट सांगितली जायची, पण कोणीही कारण स्पष्ट सांगत नव्हतं. फक्त एवढंच म्हणायचे, जंगलाने तुला पाहण्याआधी तू जंगलाकडे पाहू नकोस. देवकुंडमध्ये आदित्य नावाचा तरुण राहायला आला. शहरात वाढलेला, अंधश्रद्धांवर विश्वास अजिबात नसलेला. योगायोगाने त्याचं लग्न ठरलं होतं. गावात आल्यावर त्याने यक्षिणीची दंतकथा ऐकली आणि तो त्यावर हसला. त्याला वाटलं ही गावकऱ्यांनी बनवलेली गोष्ट असेल. पण पौर्णिमेच्या रात्री त्यालाही अगदी तसाच पैंजणांचा आवाज ऐकू आला. छन छन छन. आणि जंगलाच्या काठावर त्यालाही ती दिसली. पांढऱ्या वस्त्रातील तीच स्त्री, तसाच चेहरा, तसंच हसू. ती जवळ आली, आदित्यच्या डोळ्यात पाहिलं आणि पहिल्यांदाच बोलली. यावेळी 12 वर्ष थांबायची गरज नाही. आदित्यचा श्वास अडकला, कारण तिचा आवाज ऐकताच त्याच्या डोक्यात शेकडो किंकाळ्या घुमू लागल्या. जणू शेकडो लोक एकाच वेळी मदतीसाठी ओरडत आहेत. अचानक त्याला दृश्य दिसू लागली. जंगल, आग, जळणारं मंदिर आणि गावकरी. ते एका स्त्रीला जिवंत जाळत होते. ती किंचाळत होती, शाप देत होती आणि मरतानाचं एकच वाक्य, तुमच्या गावातला प्रत्येक पहिला वर माझ्याकडे परत येईल. दृश्य संपलं. आदित्य जमिनीवर कोसळला आणि त्याला सत्य समजलं. ती जन्मतः यक्षिणी नव्हती. ती एक सामान्य स्त्री होती जिच्यावर अन्याय झाला होता. पण शतकानुशतकांचा राग आणि वेदना तिला काहीतरी वेगळं बनवून गेल्या होत्या. काहीतरी मानवी नसलेलं, हो, अमानवी, काहीतरी भयानक. ती आदित्यकडे पाहून हसली. यावेळी तिचं सौंदर्य नाहीसं झालं. चेहरा काळवंडला, डोळे पूर्ण काळे झाले आणि ती म्हणाली, 12 वर्ष मी वाट पाहिली, आता माझा शाप संपणार आहे. कसा? ती हसली. शेवटचा वर. आदित्य मागे सरकला, पण उशीर झालेला. जंगलात अचानक हजारो पैंजणांचा आवाज घुमला. आवाज इतका मोठा झाला की त्याने कान झाकले आणि पुढच्या क्षणी आदित्य गायब झाला. आजही देवकुंडमध्ये एक गोष्ट सांगितली जाते, जंगलाच्या दिशेने पौर्णिमेच्या रात्री पाहू नका. कारण जर चुकून तुम्हाला पांढऱ्या वस्त्रातील एखादी स्त्री दिसली तर ती तुम्हाला लगेच मारणार नाही. कदाचित ती तुम्हाला वर्षानुवर्ष जगू देईल, तुमचं लग्न होईल, मुलं होतील, म्हातारपण येईल, पण तिच्या नजरेतून तुम्ही कधीच सुटणार नाहीत. कारण काही श्राप मृत्यू देत नाहीत, ते फक्त योग्य वेळेची वाट पाहतात. तर मित्रांनो, ही होती यक्षिणीची कथा. पण आता प्रश्न पडतो की यक्षिणी म्हणजे नेमकं काय? तर प्राचीन भारतीय परंपरांमध्ये यक्ष आणि यक्षिणी यांचा उल्लेख हजारो वर्षांपासून आढळतो. हिंदू, बौद्ध आणि जैन परंपरांमध्ये त्यांचा उल्लेख अर्धदेवी किंवा निसर्गाशी संबंधित शक्ती म्हणून केला जातो. काही ठिकाणी त्या वृक्ष, वनराई, जलस्रोत आणि गुप्त संपत्तीच्या रक्षक मानल्या जातात. म्हणूनच यक्षिणी ही ना पूर्णपणे देवी मानली जाते ना राक्षस. काळानुसार विविध भागांमध्ये तिच्याबद्दलच्या लोककथा बदलत गेल्या. काही ठिकाणी ती रक्षण करणारी शक्ती बनली, तर काही ठिकाणी ती भीती आणि रहस्याचं प्रतीक बनली. ही कथा यक्षिणीवर आधारित होती. मात्र यक्षिणीभोवती निर्माण झालेल्या अशाच अनेक दंतकथांनी शेकडो वर्षांपूर्वी लोकांच्या कल्पनाशक्तीला भुरळ घातली आहे. आणि आता मला सांगा, जर तुम्हाला मध्यरात्री जंगलाच्या काठावर पांढऱ्या वस्त्रातील एक अनोळखी स्त्री दिसली तर तुमचं त्यावर रिॲक्शन काय असेल? तुम्ही तिच्या मागे जाल? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.
तुम्ही पाहत आहात सलोनी द स्टोरी टेलर. सायनिंग ऑफ.